आज मी आलेले आहे निवांत अशा ठिकाणी जिथे गाड्यांच्या हॉर्नपेक्षा ना पक्ष्यांचा चिवचिवाट आहे। अरे डुप्लिकेट आहे, खरं आहे का? थांब थांब, इकडे इकडून आला दिसला का? आपल्याला जिथे लोकांची गर्दी बघायला भेटते असं कोणतं ठिकाण आहे ते म्हणजे पुण्यातील सारसबाग। सारसबाग पुण्यातील एक प्रसिद्ध गार्डन आहे। हे एक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे। इथे खूप मोठा इतिहास लाभलेला आहे। 1750 मध्ये श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी हे उद्यान बांधले होते आणि 1784 मध्ये श्रीमंत माधवराव पेशवे यांनी येथे गणपती मंदिर बांधले, जे तळ्यातील गणपती म्हणून ओळखले जाते। सारसबाग पुणे शहरातील फिरण्यासाठी एक सुंदर आणि उत्तम शांत असं ठिकाण आहे। येथे आपल्याला ना 2 एंट्री गेट आहेत, एक मंदिराकडचं आणि एक बाजूचं गेट आहे। मंदिराचं गेट हे नेहमीच ओपन असते, पण जे दुसरं गार्डनचं गेट आहे ना ते सकाळी 6 ते 11 पर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 8:30 पर्यंत ओपन असते। इथे आपल्याला आतमध्ये एंटर करण्यासाठी कसलेही चार्जेस घेतले जात नाहीत। फक्त एक गोष्ट चेक केली जाते की आपल्या पर्समध्ये किंवा बॅगमध्ये काही खाण्याच्या गोष्टी असतील तर त्या आपल्याला आतमध्ये नेऊ देत नाहीत, जेणेकरून उद्यानातला परिसर खराब होऊ नये म्हणून खाण्याच्या वस्तू ह्या आपल्याला बाहेरच काढून ठेवायचं सांगतात। सो तुम्ही खाण्याच्या वस्तू नेऊ नका तिथे। अरे डुप्लिकेट आहे, खरं आहे का? थांब थांब, इकडे इकडून आला दिसला का? हो, इकडून आले, गेलो डुबकी मारली। गेले बा, तो इकडे गेला, कुठे गेला? इकडे आले येतो का? हा बघ, आपला मस्त निवांत बसलाय। येतो का? तलावाच्या आता ह्या बाजूला ना आपल्याला कमळाची फुलं आणि इथं काही कासव वगैरे दिसतात आणि पलीकडच्या बाजूत आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच, तिकडच्या बाजूला मासे आहेत आणि इकडे थोडंसं पाणी खराब आहे, पण तिकडच्या बाजूला ना पाणी खराब नाही आहे, स्वच्छ आहे आणि तिकडे जास्त मासे आहेत आणि इकडे कासव आहेत। आम्ही गार्डनच्या गेटकडून प्रवेश केला होता। हे इकडे ना मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि समोरच आपल्याला हे गेट दिसते, ते मंदिराचं गेट आहे जे नेहमी ओपन असते, तिथं आपण कधी पण जाऊ शकतो। आणि हा पुढचा उद्यानातला परिसर आहे। तर इथे हा तलाव आहे, यात खूप सारे मासे आहेत, कासव आहेत आणि पक्षी पण आपल्याला बघायला भेटते तिथं। ज्यांना भूक लागली तर तिकडे जाते। इकडे जर क्लीन दिसेल ना मासे सगळे। त्या माशाला लागले का काय काही? हो रे, लागले रे, ही साईड ना ह्या तळ्याची दुसरी साईड आहे, आपण मागे व्हिडिओमध्ये बघितली ती वेगळी आणि ही वेगळी। हे इकडं ना जास्त मासे आहेत आणि इथं भरपूर मासे आहेत, काही मोठे पण आहेत, काही छोटे आहेत आणि काही मीडियम साईजचे। हे गार्डन ना लहान लेकरांसाठी ना एकदम उत्तम आहे, कारण इथं ते एवढे फ्री खेळते। ती रित्वीज बघा आता किती छान अशी मोकळी खेळायला लागली। नेहमी आम्ही तिला बाहेर घेऊन गेलो ना कधी अशी कडेवरची खाली उतरत नाही, पण इथं ना एकदम अशी मोकळी झाली होती ती। हे आपण पण आठवडाभर काम करून थकलेलो असतो, 4 भिंतीच्या आत बसून बसून बोर झालेलो असतो आणि सेम लेकरांचंही तसंच होतंय, ते पण घरात राहून एवढे बोर झालेले असतात। इथे येऊन ना मस्त असं छान मोकळं वाटतंय आणि तिला असं एकदम छान मोकळं खेळताना ना त्याच्यापेक्षा मला जास्त आनंद होत होता आणि असं वाटत होतं की इथं नेहमीच यावं सॅटर्डे संडेला। आणि आजची जी विजिट केली ना ती काही वेस्ट गेली नाही असं वाटत होतं तिच्याकडं बघून। आणि मी कंटाळे होते तिच्या मागं फिरून, पण ती काही थांबायचं नाव घेत नव्हती। आम्ही एका बाकड्यावर तिथं बसलो होतो, पण आमच्यापासून लांब अशी ती चालत निघाली होती, पण मी तिच्या मागे जात होते। पावसाळ्याचे दिवस आहेत, कुठं लांब असं लेकरांना फिरायला घेऊन जाताना आपल्याला पण नको वाटते, कुठं सर्दी वगैरे झाली तर पावसामध्ये नको वाटते।
पण हे गार्डनमध्ये असं आलं ना म्हणजे सेफ वाटतं आहे, असं काही वाटत नाही की जास्त आपण लांब गेलो आहे. आपला पण तेवढाच विरंगुळा होतो आहे आणि लेकरांना पण तेवढाच बाहेर आल्याचा आनंद भेटतो आहे. तर तुम्ही जर कुठं प्लॅन करत असाल ना तर हे तुमच्यासाठी एकदम उत्तम ठिकाण. गार्डनच्या बाजूलाच ना पेशवे उद्यान पण आहे. तिथे लहान लेकरं जर आपल्यासोबत असतील तरच तिथं आपल्याला प्रवेश भेटतो आहे, कारण त्या पेशवे उद्यानामध्ये ना लहान लेकरांच्या खेळण्यासाठीच काही गोष्टी आहेत. तिथे फक्त सिंगल असं मोठ्या माणसांना आतमध्ये येऊ देत नाहीत. आपल्यासोबत कोणी जर बाळ असेल तर येऊ देतात. आणि त्या पेशवे उद्यानाच्या बाजूलाच ना पार्किंगसाठी जागा आहे. पार्किंगचं काही तिथं टेन्शन नाही आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग आहे. आणि इथे हे पेशवे उद्यानना आपल्याला पेड करून आतमध्ये जावं लागते. आणि ह्या गार्डनच्या बाहेरच ना असे खाण्याचे खूप सारे हॉटेल आहेत, जिथे की ते आपल्याला असं बोलून असं ओढून नेल्यासारखं असं करतात, या आमच्याकडे जेवायला या, इथे बसा. आणि इथं एवढे सारे हॉटेल आहेत, पण प्रत्येक हॉटेलमध्ये सेमच मेन्यू, मंचुरियन, पराठा आणि चायनीज, हे एक रिपीट तिथं पदार्थ आहेत. असं वेगळं काही खाण्यासारखं नाही आहे. आणि रेट वगैरे तर बाहेरच्यासारखेच आहेत. आणि टेस्ट पण ठीकठाक आहे. आम्ही तिथं व्हेज पुलाव ऑर्डर केला होता, त्याचा शूट मी काही घेतला नाही, पण टेस्ट तिथं ठीकठाक होती. एवढी काही विशेष पण नव्हती आणि खराब पण नव्हती, ठीक होती. आता आमचं पूर्ण गार्डन फिरून झालं होतं. सगळे फोटो व्हिडिओ सगळं काढलं आम्ही आणि आता आम्ही निघाले घरी. चला आता आपण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आवडला असल्यास आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.